हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मटन मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, एकदम झणझणीत आणि चविष्ट असं बनतं. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे पाहू शकता, मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा शहाजिरे, 4 लवंग घेतलेले आहेत, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, बडीशेप 1 चमचा घेतलेले आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि पुदिना थोडासा घ्यायचा आहे. मसाला बनवत असताना त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप करून घालायचे आहेत. माझ्याकडे ते नव्हतं शिल्लक, त्यामुळे मी त्यामध्ये घातलेलं नाही. आपल्याला सुरुवातीला तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामध्ये सुरुवातीला तीळ भाजून घेऊया. तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर छान असे फुलून येतात. तीळ भाजून झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला खोबऱ्याचे काप थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर खोबऱ्याचे काप भाजून घेणार नसेल तर खोबऱ्याची वाटी जी आपण घेतो ती गॅसवरती थोडा वेळ भाजून घेतली तरी चवीला छान लागते. मी खोबऱ्याचे काप केलेले होते म्हणून म्हटलं थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचं, म्हणजे आपण करी किंवा रस्सा जर बनवणार आहे त्याला छान अशी चव येते. गॅस बंद केल्यानंतर जिरे आणि बडीशेप आणि शहाजिरे त्यामध्ये थोडेसे मी परतून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे गरम झाले तर मिक्सरला पटकन बारीक होतात म्हणून. हा एकत्र मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि लसूण, पुदिना आणि कोथिंबीर एकत्रित छान असं वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. मटण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे मीठ घालायचं आहे. 1 मोठा चमचा हळद घालायची आहे. मटण बनवत असताना हळद थोडीशी जास्तच वापरायची. हळद आणि मीठ घातल्यानंतर मटणाचे पीस जे आहेत त्याला हळद आणि मीठ छान एकत्रित असं लावून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर मला हे घाई गडबडीत बनवायचं होतं म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता. पातेला जर शिजवलं तर साधारणतः 45 मिनटं ते 1 तास शिजण्यासाठी टाईम लागतो. मला घाई गडबडीत बनवायचं होतं म्हणून कुकरमध्ये आपण आज बनवूया. त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा आपण परतून घ्यायचा, ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि मग आता आपल्याला इथे त्यामध्ये मटण घालायचं आहे. 10 ते 15 मिनटं हळद आणि मीठ लावून साईडला ठेवलेलं मटण ते आता त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकत्रित त्यामध्ये घालून मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आहे. साधारणतः 5 मिनटं मी वाफ दिलेली आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर साधारणतः कुकरमध्ये जर हे शिजवायचं असेल तर 2 ग्लास त्यामध्ये तुम्ही पाणी घालून कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या आहेत. मग 4 शिट्ट्या जर कुकरला केल्या तर मटण छान असं शिजतं. आणि कमी वेळामध्ये जर घाई गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. इथे थंड पाणी मिक्स करायचं नाही, पाणी हे गरमच वापरायचं आहे. ग्लासच्या अंदाजानं जर पाणी ओतायचं नसेल तर तुम्ही जेवढ्या प्रमाणात मटण घेतलेलं आहे ते असं मटणाच्या वरती थोडंसं पाणी येईपर्यंत आपण पाणी ओतायचं आहे. अशा पद्धतीने करू शकता. आणि कुकरला 4 शिट्ट्या तुम्ही करून घेतल्या की मटण छान असं कुकरमध्ये शिजतं. कुकर थंड झालेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. मटण छान असं शिजलेलं आहे. मटण शिजलेलं कसं ओळखायचं तर मटण तोडून पाहायचं, ते सहजरित्या तुटलं की समजायचं मटण छान असं शिजलेलं आहे. मुलांच्यासाठी अळणी मटणाचं सूप थोडंसं साईडला काढलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. गॅसवरती तुम्ही पॅन घेऊ शकता, मी तर पातेलंच घेतलेलं आहे. पातेल्याचं सुक्कं मटण बनवणार आहे. 2 चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे. 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. मटण आपल्याला झणझणीत बनवायचं आहे म्हणून मी त्यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही लाल तिखट वापरत असाल तरी वापरू शकता. आमच्याकडे हा कांदा लसूण मसाला बनवून वर्षभर ठेवतात, म्हणजे 6 महिन्यासाठी किंवा वर्षासाठी. त्यातला तो कांदा लसूण मसाला मी 2 चमचे घातलेला आहे. मसाल्याचं पण छान असं वाटण तयार आहे. आपण मसाला आता छान असा तेलामध्ये परतून घेऊया. मसाला परतून घेत असताना छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्याचं वाटण करत असतानाच आपण त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे मी इथे गरम मसाला किंवा बाहेरचे कोणतेही मटणासाठी वापरले जाणारे मसाले वापरणार नाही. घरी बनवलेल्या मसाल्यातही जरी तुम्ही बनवलं तरी ते चवीला अप्रतिम लागतं.
आपण इथे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. थोडासा मसाला कोरडा जर वाटत असेल तर तुम्ही जे आपण अळणी सूप काढलेलं आहे त्यातलं थोडंसं सूप त्यामध्ये ओतून घेऊ शकता. मसाला छान असा भाजलेला आहे आणि आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मटणाची ग्रेव्ही आपल्याला बनवून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. पूर्णपणे सुक्कंही बनवायचं नाही आणि रश्श्यातलंही बनवायचं नाही. अशा पद्धतीने मटण मसाला नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतो. कमी वेळामध्ये घाई गडबडीत जर बनवायचं असेल किंवा घरच्या मसाल्यात बनवायचं असेल तर चवीला अप्रतिम लागणारे अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही मटण मसाल्याची रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.